आज आपण ज्वारीच्या पिठाची एकदम जाळीदार आंबोळी आणि चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर ज्वारीच्या पिठाची आंबोळी बनवण्यासाठी तुम्हाला कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही। अगदी 15 ते 20 मिनिटात तुम्ही सगळ्या कुटुंबासाठी पोटभरीचा आणि अगदी पौष्टिक नाश्ता तयार करू शकता। सकाळी नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी, एखाद्या दिवशी स्वयंपाकाचा कंटाळा येतो किंवा घरामध्ये आजी आजोबा असतील, काहीतरी हलकं फुलकं खायला द्यायचं असेल तर असा हा अगदी छान हलका फुलका पौष्टिक बेत तुम्ही नक्की करून पहा। रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। वाटीच्या किंवा कपाच्या प्रमाणाने घेतलेली सगळी जिन्नस मोजून घेणं खूप गरजेचं आहे। इथे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप असं ज्वारीचं पीठ घेतलं आहे। आता टाकूया त्याच कपाने अर्धा कप असा बारीक रवा, म्हणजे ज्वारीचं पीठ ज्या कपाने घेतलं आहे त्याच कपाने अर्धा कप असा बारीक रवा घेतला आहे। जाडसर असेल रवा तरीही चालेल। सेम त्याच कपाने अर्धा कप असं दही घेतलं आहे। तर हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्येच। तर हे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे, खालीवर करून घ्यायचं आहे। तर हे मिक्स झाल्यानंतर आपण टाकूया चवीनुसार मीठ। तर अर्धा चमचा असं मी मीठ टाकून घेतलं आहे। तर यामध्ये सुरुवातीला पाणी जास्त टाकायचं नाही, 1 कप असं टाकून मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि नंतर थोडं थोडं लागेल असं पाणी टाकायचं। तर इथं मी 1 कप असं आत्ता पाणी टाकलं आहे। मिक्सरला फिरवताना मला 2 ते 2.25 कप असं पाणी लागलं आहे। तर याची छान अशी पेस्ट करून घेऊया आपण। तर पाहू शकता ह्या पद्धतीने आपण मिक्सरमध्ये सगळे जिन्नस एकत्र करून झाकण लावून मिक्सरमधून छान गुळगुळीत अशी पेस्ट तयार करून घेऊया। तर ही पाहू शकता खूप छान अशी गुळगुळीत अशी पेस्ट तयार झाली आहे। 1 कप ज्वारीचं पीठ घेतलं होतं, यासाठी 2 ते 2.25 कप असं पाणी लागलं आहे। याला भिजवायची अजिबात गरज नाही, हे असंच आपण बनवायला घेऊ शकतो। पण आपल्याला हिरवी चटणी बनवायची आहे त्यामुळे हे साईडला ठेवूया। हे मिक्स करून घेतलं आहे 10 ते 15 मिनिटासाठी साईडला ठेवून हिरवी चटणी बनवून घेऊया आंबोळीसोबत खाण्यासाठी। तर चटणीसुद्धा खूप छान होते आणि याच्यासोबत खाण्यासाठी हिरवी चटणी किंवा तुम्ही सांबारसोबत खाऊ शकता किंवा खोबऱ्याची चटणी किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबतही छान लागते ही ज्वारीची आंबोळी। तर इथं नारळाचे काप घेतले आहेत अर्धी वाटी असं, अद्रक घेतलं आहे, थोडंसं लसूण घेतलं आहे, मिरच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, 3 ते 4 मिरच्या घेतल्या आहेत, डाळवं घेतलं आहे 2 ते 3 चमचे। डाळव्याने काय होतं तर घट्टसर असा येतो चटणीला। तर कोथिंबीर घेतली आहे थोडीशी काड्यासहित। तर हे आपण छान असं भरडून घेऊया। एकदा मिक्सरला फिरवून घेतलं आहे तर यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ, 1 पाव चमचा मीठ टाकलं आहे। पाणी टाकून घेऊया यामध्ये आणि हे फिरवून घेऊया। अशी घट्टसर अशी आपली चटणी तयार आहे। तर यावर तडका देऊन घेऊया। 2 चमचे तेल गरम करून घेतलं आहे, पाव चमचा जिरे, पाव चमचा मोहरी आणि जिरी मोहरी फुलले की बेडगी मिरची, थोडंसं हिंग, कढीपत्ता आणि हे छान असं चटणीवर टाकूया। तर ही चटणी आपली आंबोळीसोबत खाण्यासाठी तयार आहे। तडक्यामुळे खूप छान चव येते ह्या चटणीला। तर आता आंबोळी करण्यासाठी घेऊया। हे पीठ छान असं आपलं तयार आहे। तर पाव चमचा खाण्याचा सोडा टाकला आहे, इनो फ्रूट सॉल्ट टाकलं थोडंसं तरीही चालेल, नाही टाकलं तरीही चालेल। एकाच दिशेने आपण हे पीठ फिरवून घेतलं आहे, ह्यामुळे काय होतं पीठ हलकं होतं। तर आता मध्यम असा तवा गरम करून घेतला आहे। तर हा तवा गरम असल्यामुळे थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि तव्याचं तापमान कमी करून घेऊया आणि मोठी आच करून आता आपल्याला यावर आंबोळी टाकून घ्यायची आहे। तर ह्या पद्धतीने आपण 1 ते 2 पळ्या टाकून घेऊया मोठ्या आचेवरच आणि नंतर मध्यम आच करायची। बघू शकता जाळी खूप छान पडते ह्या आंबोळीला आणि कुठलीही आपली पूर्वतयारी केलेली नसताना सुद्धा ही आंबोळी इतकी छान होते। नक्कीच ह्या पद्धतीने तुम्ही ज्वारीची आंबोळी बनवून पहा, कारण ज्वारीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं। तर ही आंबोळी आपण मध्यम आचेवर वाफवून घेतली आहे 1 मिनिटभर। तर ही पाहू शकता तयार आहे। ज्वारीमुळे पचनक्रिया सुद्धा सुरळीत राहते। ज्वारीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही, ती नियंत्रित राहण्यासाठी मदत होते। त्यामुळे तुम्ही ज्वारीची आंबोळी कधीही पौष्टिक आहे बनवून खाऊ शकता। तर ह्या पद्धतीने
आपण मोठ्या आचेवर सोडली, मध्यम आच करून 1 मिनिटभर अशी वाफ काढून घेतली. आंबोळी आपली तयार आहे. ह्याच पद्धतीने सगळ्या आंबोळ्या आपण बनवून घेऊया. तर ही आंबोळी काढल्यानंतर जाळीवर ठेवायची, म्हणजे ह्याची वाफ निघून जाते आणि एकामेकाला चिटकत नाहीत. तर ह्या पद्धतीने आपली ही आंबोळी तयार आहे ज्वारीची. जर ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सविताज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नक्की ही पौष्टिक ज्वारीची आंबोळी बनवून पहा. 20 ते 25 मिनिटात हा नाश्ता तयार होतो. नक्की बनवून पहा. भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.